तुम्ही वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काय आज नाही का आपण आपलं मालेगावच म्हणतो यार. इकडं मळ्यात आलो होतो. आपला मयूर भाऊचं घर आहे बरं काही. हे बा ये घर मयूर भाऊचं, हे ओमकारचं आहे, हे सोने भाऊचं आहे. हे बा या मयूर भाऊचे 3 बकऱ्या. तर चला इथं नाही का वाजीन ते लाडू करताय. हे बा तर काय जाता नाही का आपण चाललेलो आहे सूर्या भाऊकडे. तर त्याच्याकडे नाही का कोंबडीचे छोटे छोटे पिल्लं आहेत. पोल्ट्री फार्म आहे त्याचीवाली. तिथं एक आहे का गंगूबाई म्हणून एक कुत्री आहे. ती कुत्री पण दाखवतो तुम्हाला. चला सूर्या भाऊच्या इथं बसलेलो आहे. हे त्याचं ट्रॅक्टर आणि ही पा पोल्ट्री आहे त्याचीवाली. हे बा गाईच त्याची गाय ही. आणि इकडं त्याचे बकऱ्या पण आहेत. आणि इकडं अजून नाही का पोल्ट्री टाकतोय तो. गायची पाई गंगूबाई आहे. ही पाई गंगूबाई काठ्यावाडी. पण नाही का आता या पुलावर हे बनवणार. हा सूर्या भाऊ आहे. तर तुम्हाला जर कोंबडी वगैरे काय पाहिजे नसेल तर याला फोन करा. तुम्हाला हवा येत नाही. त्यांचे वांदे बा किती हे करू राहिले ते. तेव्हा आता सोड रे घरा सोड ते गुत्ता मता करा तेव्हा पतंग तिकडे अटकली त्यांच्या अवकाळ्या पा. तेव्हा आणि इथं आम्ही बाई इथं बसलेलो आहे. तर भाऊंचा सत्कार करण्यात येतोय. पतंग फाडी पतंग फाडी पुरी पाठ टाकी डायरेक्ट. अरे शेवटपर्यंत आपली पतंग तर उडली नाही. तेव्हा बिचारा कवाचा उडवत होता. इकडं पाय एकदा त्याचा छोट पायदासारखं आहे. तर आता चाललो मग घरी. हे बा ही नदी, इकडं सूर्याचं घर आणि ते पाथे तिकडं. तर चला तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. तर मी का आपण कटिंग करून आलो. चला जेवण करून घेऊ. जेवायला बनवलेलं पिठलं आणि भाकर. चला आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन एका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.